करून टाकलं होतं की नाही, ऊर्जा तयार केली होती, आपल्याकडे मरड काढली होती आणि सरांनी मुलांसाठी चॅलेंज केलं होतं की मी मुलांबद्दल शेवटच्या दिवशी बोलणार. तर आज मी साळे सरांना विनंती करतो की त्यांनी ते थोडं सळसळण्याचं काम करावं असं त्यांना विनंती करतो. तुमचंच उदाहरण द्यायचं. नमस्कार, सुप्रभात. स्कॉट आला लक्षात. आदरणीय व्यासपीठ, गेल्या 6 दिवसापासून सलग आपण बघत आहोत की रोज एक महिला प्रतिनिधी, एक उल्लेखनीय कामगिरी करत असणाऱ्या महिला आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करत आहात आणि तुम्हा सर्व बालगोपालांना चांगल्या प्रकारे उत्पादन भेटलेलं आहे. तर एक आजच्या कार्यक्रमाची सांगता आहे. या सांगतेचा एक तुम्हाला रूपरेषा सांगतो की कोणी कल्पकतेने जर हा विचार केला असेल तर पहिल्या दिवसाच्या ज्या महिला रत्न होत्या त्या सौ विजयलक्ष्मी आहिरे सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात आणि वयाने देखील मोठ्या होत्या. अनुभव घेतला. वयाने आतापर्यंतच्या आलेल्या वक्त्यांमध्ये सर्वात सिनियर. त्याच्यानंतर डॉक्टर सौ मेधा किरण सूर्यवंशी, त्यांच्यापेक्षा थोड्याशा लहान. नंतर आल्या देवरे मॅडम, त्यांच्यापेक्षा थोड्याशा लहान. त्याच्यानंतर आल्या डॉक्टर शुभांगी आरे मॅडम, त्यांच्यापेक्षा थोड्याशा लहान. त्याच्यानंतर आल्या डॉक्टर मृणाली खैरनार मॅडम, त्यांच्यापेक्षा थोड्याशा लहान. मृणाली मॅडमांपेक्षा थोड्याशा लहान तरन्नुम कादरी आणि सर्वात लहान कावेरी सावंत. उतरता क्रम दिसला. आणि तुम्हाला या सर्व महिला दिसल्या. कोण आहे पुढे बसलेलं? मुख्याध्यापक महिला, वक्ता महिला, खेळाडू महिला, सरपंच महिला. आपण कुठे आहेत? कुठे आहेत? चला बोला, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. राजमाता जिजाऊ आणि महात्मा फुले यांच्या पत्नी, महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारतातील पहिल्या महिला शिक्षकांना वंदन करतो. महाराष्ट्राला देणारा एक वाघ आणि दुसरा म्हणजे छावा असे आपले शंभू राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगोपन करणाऱ्या जिजाऊ यांना खास करून मानाचा मुजरा. तर आपल्या पुढे उदाहरण होतं. काल कोणतं सांगितलं होतं मी, आठवतं का? जर भगवंताने माझी खूस जर 100 पुत्रांची दिली असती तर मी या देशासाठी किती पुत्र जन्माला घातले असते? 100. आणि हसत हसत असाच फासावर जाणारा भगतसिंग आपल्या आईला सांगतो की आई तू रडू नको, जर तू रडली तर हा भारताचा इतिहासामध्ये किंतु परंतु नसतो. जर असं झालं असतं तर तसं झालं असतं, असं काही नसतं. जो बीत गया सो राहत गई. इतिहास झाला, जमा झाला. भगतसिंग आपल्या आईला सांगतो की आई रडू नको, भविष्य आणि इतिहास, भविष्यातले पोरं, कजवाड्याच्या शाळेचे पोरं मला विचारतील की भगतसिंग जेव्हा फासावर जात होता तेव्हा त्याची आई रडत होती. तेव्हा त्याची आई सांगते की मी रडत कशासाठी आहे बाळा? की मी फक्त एकच भगतसिंग या देशाला देऊ शकले. भगतसिंग झाला तो त्याच्या आईमुळे. भगतसिंग झाला तो कोणामुळे? तसा सुखदेवमुळे. तसा तो झाला राजगुरूमुळे. शिवराम हरी राजगुरू, पुण्यातील क्रांतिकारी वीर मराठा शिवाजी का बच्चा. कोण होतं? वीर मराठा शिवाजी का. तसाच एक बच्चा होता, तो म्हणजे छावा, शंभू राजे छत्रपती. वयाच्या अवघ्या 2.25 वर्ष वय असताना त्यांच्या मातोश्री साईबाई यांना निधन आलं. त्यांचं स्वर्गवास झालं. जी जबाबदारी राजमाता जिजाऊंवर होती, शिवाजी महाराज घडवणारी. बघा, ज्या वेळेस मराठवाड्याची स्त्री पुण्यामध्ये आली त्यावेळेस पुणे अतिशय भकास होतं, माळरान होता. त्यावेळेस शहाजी राजांना 5 जहागिरी भेटलेल्या होत्या. पुणे, सुपे, चाकण, इंदापूर. 4. कुठले कुठले होते? पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर. जे आता आपण पुणे शहर बघतो हे शहर एखाद्या माळरानाप्रमाणे होतं.
अशा माळ रानात एक छोट्याशा लेकरूला घेऊन राजमाता जिजाऊ पुण्यात वास्तव करायला लागल्या. आणि पुण्यात अशी अफवा होती की जो कोणी या पुण्यात राहतो त्याचा निर्वंश होतो. काय होतो? निर्वंश होतो. अशा अफवांना आणि अंधश्रद्धांना बळी न पडता राजमाता जिजाऊंनी तिथे स्वराज्याची एक ठिणगी पेटवली. आणि ती ठिणगी होती शिवाजी महाराज यांच्या नावाची. ठिणगी हळूहळू पेटत गेली. पहिली हवा लागली कुठली? 16व्या वर्षी तोरणा किल्ला घेतल्यानंतर. बरोबर. तर ती ठिणगी पेटता पेटता तिचं अग्निरूपी रूपांतर झालं. नंतर जन्माला आले शंभूराजे छत्रपती, महाराष्ट्राचे आणि मराठ्यांचे पहिले युवराज. 9 वर्षाचे असताना शंभूराजे संस्कृत मध्ये ग्रंथ लिहितात आणि 14 वर्ष वय असताना त्या युवराजाला 16 भाषा येतात. 16, 1, 2, 3, 4, 5, 6 नाही, किती? 16. त्या काळचे तत्कालीन ब्रिटिश लेखक लिहून ठेवतात की आमच्या समोर हा इवलासा युवराज इंग्रजीमध्ये बोलतो. केव्हा? 16व्या शतकात, 17व्या शतकात. आणि आपण मॅ कम इन, म्या गोईंग, म्या कम इन मॅडम. सांगितलं होतं ना, 70% पोरांचे हात वर होते आणि 70% पोरांमधून 70% रोज इंग्रजी शब्दांचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो. पण आपल्याला जमत काय नाही? सेंटेन्स कन्स्ट्रक्शन. आलं लक्षात? 14व्या वर्षी आपले युवराज 16 भाषा बोलतात आणि संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ साहित्य रचना करतात. आणि त्यांच्या सोबत, त्यांच्या वडिलांच्या सोबत त्यांना 7,000 मनसबदारी भेटते औरंगजेबकडून, ज्यावेळेस मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांचा तह झाला होता. शिवाजी महाराजांना भेटली होती 5,000ची, संभाजी महाराजांना होती 7,500ची. म्हणजे त्याच वेळेस जणू त्या औरंगजेबाला माहिती होतं की पितापेक्षा पुत्र नक्कीच हा 125 होणार आहे. हे जणू त्यांनी तेव्हा ओळखलंच होतं. आग्र्यामध्ये औरंगजेबाचा वाढदिवस साजरा केला जाणार होता 50वा. सर्व मनसबदारांना आमंत्रित केलेले होतं. त्याच वेळेस आमंत्रण जसं शिवाजी महाराजांना आलं तसंच आमंत्रण संभाजी महाराजांना देखील आलं. पुण्यावरून, रायगडावरून आग्राचा प्रवास हा सोपा नाही आणि अवघ्या 9 वर्षाच्या बाळाला आग्र्यापर्यंत घोड्यावर बसून जाणं हे काही सोपं नाही. हे बघा 9 वर्षाचे पोरं, कुरकुरे प्रोडक्ट, बिस्किट प्रोडक्ट, कॅडबरी प्रोडक्ट. आलं रे लक्षात? किती वर्षाचे होते शंभूराजे? 9 वर्षाचं कोण आहे इथं? अरे तुम्हाला बकरी सुटली, ती बकरी ओढून नेते. घोडा चालवणार आहेत तुम्ही? चालवणार आहेत का? हो, होय, शिकू, चालवू. आलं लक्षात? कॉन्शियस मध्ये राहा. तुम्हाला माहिती मी गोंधळ करतो थोडासा दैनिबायामध्ये. तर शंभूराजे 9 वर्षाच्या वयात कुठे जातात? आग्र्याला जातात. आणि त्याच वेळेस औरंगजेबाची नीती फिरते आणि शिवाजी महाराजांना कैद केलं जातं. कैदेतून कसे बसे सुटतात. शिवाजी महाराज रायगडाकडे प्रवास करतात. त्यावेळेस शंभूराजे आणि शिवाजी महाराजांचा एक संवाद होतो की राज तुम्ही निनगोर होऊन जा. अशा वेळेस इवल्याच्या शंभूराजेंनी विचारलं असतं की आबासाहेब आम्हा एकटे टाकून निघत आहात. अशा वेळेस त्या बापाचं काळीज काय झालं असतं? चिंध्या काळीज झालं असतं. परंतु अशा वेळेस आपले शंभूराजे सांगतात की महाराज यावेळी तुमची गरज मला नाही तर महाराष्ट्राला आहे, स्वराज्याला आहे. असे त्यागी वृत्तीचे आपले शंभूराजे. हे शब्द कधी निघतात? वयाच्या 9व्या वर्षी. त्याच्यानंतर औरंगजेबाच्या कैदेतून जेव्हा शिवाजी महाराज घरी परततात त्यावेळेस शंभूराजेच्या मरणाची एक अफवा पसरवली जाते रायगडावर की येताना रस्त्याने शंभूराजे यांना मरण पत्कारलं. ते मरण जे पत्कारलं, ते मरण जे त्यांच्या नावावर कोरलं गेलं, तर ते मरण अगदी त्यांच्या डोळ्यामध्ये औरंगजेबाने गरम अशा सळ्या खोसेपर्यंत हे मरण निधड्या छातीवर हा आपला छावा
आयुष्यभर त्याच्या ओझ्याखाली राहत होतो. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात. कधी ऐकलंय तुम्ही? सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती जात ही जात मराठ्यांची. असे आपले शंभूराजे होते. शंभूराजेंचा आदर्श हा मी आज तुमच्या समोर याच्यासाठी सांगत आहे की काल मी तुम्हाला बोललो होतो की तूच राम, तूच कृष्ण, तूच अर्जुन, तूच भगतसिंग. कोणी वेगळे नव्हते. परिस्थितीने त्यांनी वेगळं केलं ना. अनेक लढाया केल्या. अनेक वेळा त्यांनी छातीवर मरण घेतलं. आपण काय करतोय? काहीच नाही. किती लोकांचे पाढे पाठ नाही, स्पेलिंग पाठ नाही, 2 भाकरी 1 लोणचं, दुपारची खिचडी. हे झालंय आपलं दैनंदिन आयुष्य. काल परवा पालकांनी सांगितलं होतं की हा अन्याय म्हणे आम्हाला की 6 दिवस महिलांचे आणि 1 दिवस पुरुषांचा. अन्याय आहे का तुमच्यावर? अन्याय वाटतो का? कारण आपण समाजाला काही देतच नाही, आपण काही करतच नाही. चालू द्या. दे रे हरी पलंगावरी पशु ऐसे बोलत नाही. हा काय रे? मला तर वाटतं भविष्यात एक वेगळी कॉन्सेप्ट येणार आहे की जे हाऊस वाईफ आहे ना ते हाऊस हसबंड येणार आहे. धर बाबा, ती बायको तुमच्या तोंडावर असं 50,000 रुपये बंडल फेकून देईल. म्हणाल किराणा आण, पोरांना सांभाळ, व्यवस्थित पोरांना शाळेत सोडायचं, घरी घेऊन यायचं. असं करणार आहेत का? नाही ना. थोडीशी आहे ना. काय थोडीशी मनाची नाही तर आहे ना. पेटून उठाल, काय करणार? भांडण, शिव्या. दुपारी मी जेव्हा गेलो तेव्हा 2-4 पोरांचे शर्टाचे बटन ठीक होते, आल्यानंतर तुटलेले होते. 4-5 पोरांच्या शर्टिंग बरोबर होतं, आल्यानंतर कायच होतं? फपुटा किंग. काय रे? होणार आहे बदल. हे बघा, आपण पहिलेच डिस्क्रिमिनेशन मध्ये आहोत. मालेगाव पासून 35 किलोमीटरवर आपलं एक छोटस गाव वसलेलं आहे आणि आपण थोडस एक शहरातल्या पोरांपासून एक थोडासा आपला डिफरन्स तयार होऊन गेलेला. आपण नक्कीच 5 वर्ष मागे आहोत खेळ, करिअर आणि अभ्यासाच्या मानाने. बाकीच्या कामांमध्ये आपण शहराच्या पोरांपेक्षा 100 पट पुढे आहोत रिकाम्या कामांमध्ये. म्हणजे कामाच्या गोष्टी आहेत. याच्यासाठी आपण नक्कीच, मला हा 6 दिवसाचा अनुभव आल्यानंतर मी एक ठोकपणे सांगू शकतो की आपले पोरं 10-5 वर्ष कमी आहेत. मार्गदर्शन तेच आहे, शिक्षक तेच आहे, शाळा तेच आहेत, तोच MSBTचा सिलेबस आहे जो नाशिक बोर्डने तयार करून दिलाय, तोच बोर्डचा सिलेबस हा शहरातल्या शाळांमध्ये, तोच सिलेबस आपल्याला आहे. आपलं इनपुट कुठेतरी कमी पडतं. कुठं कमी पडतं? तर आपल्याला नैतिक मूल्यांचं कमी पडतं. स्वराज्यामध्ये 360 किल्ले घेतलेले होते आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की माझ्या हयातीमध्ये हे 360 किल्ले जिंकायला औरंगजेबाला 1 वर्ष जरी लागला तर 360 गुणिले एवढे किल्ले कुठे जाते ती संख्या. तसंच मी तुम्हाला सांगत होतो की शंभूराजे. एक कुठेतरी एका वक्त्याचं भाषण ऐकलं होतं मी, तर त्याच्यात त्यांनी उदाहरण सांगितलं होतं की जेव्हा औरंगजेबाची छावणी नगरमध्ये पडली, एक फतेसाठी तो तरस होता की एक फतेह चाहिए, एक फतेह. ये छुआ दख्खन का छुआ संबा, मुझे एक फतेह नहीं दिला रहा. नगरमध्ये जेव्हा छावणी पडली तेव्हा सगळे सरदार बोलवले, तुमच्या आमच्या सारखे मरगळलेले, वाकडे तिकडे, खड्या गोळा करणारे, फपुटा खेळणारे, आपल्या पुढे असं गोल आळ, त्याच्यात 4 खड्या, बस तिथं वरण भात टाकायचं, बाकी फक्त बस. तर असे तुमच्या आमच्या सारखे, चेत्यासारखे, साई सारखे सर्व सरदार जमा झाले आणि तेव्हा सांगितलं की एक फतेह दिला, एक फतेह. उठतो शहाबुद्दीन खान आणि सांगतो हम जाएंगे फतेह लेने. तो ऐसा कौन सा किला है जो कम से कम और जल्द वक्त में लिया जा सकता है? तो
एक उठतो शहाबुद्दीन खान. शहाबुद्दीन खान उठतो आणि सांगतो, हे नासिक के पास एक छोटा सा किला है, प्रभु रामचंद्र जहां पे सोया करते थे, जहां उन्होंने उनकी सेज थी, ऐसा किला है राम सेज नाम का. अच्छा अच्छा ठीक है, जाओ जाओ. कितना है लोग, कितना है वहां पे, कितने सैनिक है? कुछ नहीं, 350. ठीक है, 20,000 लेके जाओ. जातो शहाबुद्दीन खान 20,000चं सैन्य घेऊन. कुठे? रामसेजवर. किल्लेदार असतात आपले पवार साहेब, है ना, आडवी कटिंग केलेले तुरे छान पैकी पवार साहेब, मस्त. एक शर्टिंगचा बटन असा, एक असा निळे पिवळे काळे कपडे घातलेले सरदार किल्ला लढवायला. शहाबुद्दीन खान जातो 20,000चं सैन्य घेऊन, किल्ल्याला वेढा मारतो आणि म्हणतो काय, चला किल्ल्यावर पवार साहेब तुमच्यासारखे मावळे, हा मधला तू 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 सगळे मावळे वरतीच राहतात. चलो कूच करो. 2 पायऱ्या चढतो. चलो 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 आगे चलो आगे चलो आगे चलो. ले लिया किल्ला, ले लिया किल्ला. अर्ध्यापर्यंत जातो 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 जातो. बस 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 हो गया, अभी फतेह अभी फतेह. आपल्या पोरांनी मस्तपैकी तिथे गोटे बिटे जमा केलेले राहतात. बस थोड्याशा शिगांना लुटून देतात. जी दगड सुटली ती त्या 20,000 पैकी 5,000 चेपून खालीच नाही. वापिस चलो वापिस चलो. आलं सैन्य. कैसे मराठे हैं, पत्थरों से खेलते हैं. खेळतात ना पत्थरों से. तुम्ही बाई ना दगड आणि पेक्षा तुला. हा, वापर तोच, दगड तोच, मराठे तेच, महाराष्ट्र तेच. भूमिका बदलल्या. त्यावेळेस त्यांनी दगडी धोंड्यांचा वापर केला स्वराज्य रक्षणासाठी, आणि आत्ताच्या दगडी धोंड्या आहेत ते एकमेकांच्या डोके फोडण्यासाठी. बरोबर आहे का? किती लोकांनी डोके फोडले शाळेत? किती किती लोकांनी डोकं फोडलंय? बोट वर करा. शाळेत डोकं कोणाचं फुटलं आणि कोणी फोडलं? तुझं 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 फोडलं. मग कबड्डी खेळताना नाही रे, खेळात नाही रे, दगड मारून कोणी. तो बिचारा पवार रामसेजचा किल्लेदार. अरे आपल्यातला पवार नाही रे, आहे का कोणी पवार? हा बस चला, झालं असून काही नाही झालं शहाबुद्दीन कडून. शेवटी औरंगजेबाचं पत्र येतं, वापिस आ जाओ, तुम्हारा 1 दिन कितने साल का होता है, वापिस आ जाओ. अजून बोलवतो, अजून सभा भरवतो. तिथून निघतो फतेह खान. फतेह खान सांगतो, मैं जाके लेके आता. सुबह गया, नाश्ता करके जाता, रात में मेजबानी आपके साथ करता. ठीक है तुम्हारे नाम में ही फतेह. फतेह म्हणजे जिंकणे, विन. तुम्हारे नाम में ही फतेह. तो फतेह खान जातो, त्याचंही तसेच हाल होतात. हा चालत गेला होता, तो सरपडत जातो. काही सरड्यासारखे सापासारखे किल्ल्याला चिटकून जातात. पण फतेह काही भेटत. असे कोण होते आपले? शंभूराजे आणि त्यांचे सेनापती. कधी निघणार आहे आपल्यातला शंभूराजे आणि आपल्यातला सेनापती? ठरवलं असतं आधी लगीन कोंडाण्याचं, मग करू रायबाचं. जातो थोडस उरकून. पोराचं लग्न आहे, वरमाया मंडपात आहेत, वरबाप आहे. झाल्यानंतर थोडस बघू. आऊ साहेब, किल्ला काय पळून चालला का? किल्ला आहे उभा, पण नाही. पहिल्या दिवशी आयरे मॅडमांनी जे उदाहरण सांगितलं होतं की तो जो कड्यावाला होता ना, पूर्ण डुक्कर खांद्यावर घेऊन आला होता. आऊसाहेब विचारतात, का रे बाबा एवढ्या रात्री? आऊसाहेब, ती जर तुमच्यासारखे आळशी राहिल्या असत्या, तुम्ही बी एवढं शेपारून जाऊ नका पोरींनो. सगळ्याच काही सावित्रींची जाऊ नये, तुमच्यात पण आळशी आहेत काही. सर्वच हुशार म्हटल्यानंतर सर्वच काही हुशार नाही, असा भेदभाव करायचा
नाही. सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीने सर्व पोरांना आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे. समाजातील तळागाळात राहणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींना एकत्र आणून या शाळेच्या छत्रछायाखाली ज्ञानदानाचं पवित्र कार्य करायचं आहे. भाषा जरा जड होते, पण ऐका. जर म्हटलं असतं तो पहिल्या दिवसाचं मॅडमांचं भाषण आठवतं तुम्हाला? आयरे मॅडमांचं एका दगडात 2 पक्षी मारले होते वगैरे आठवतो? कोण होता तो? तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरेने जर सांगितलं असतं की रायबाचं लग्न आहे, बघू पुढच्या महिन्यात चुलं फुकायचा मांडव टिपायचा कार्यक्रम झाला का येतो गड मग गड घेऊ. पण नाही, स्वराज्य महत्वाचं आणि आदेश महत्वाचा. तर त्यातून बोध घ्यायचं असं आहे की फक्त तो व्यक्ती सोन्याच्या कड्यासाठी आलेला नव्हता, तर त्याला पाहिजे होती कौतुकाची थाप. जोपर्यंत तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप पडत नाही तोपर्यंत तुमच्या यशाची गाडी काही थाप 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 चालत नाही. तुम्हाला कौतुकाची थाप पाहिजे ना? सर्वांना पाहिजे. सर्व पोरापोरींना वाटतं की माझं कौतुक माझ्या शाळेमध्ये माझ्या शिक्षकांकडून किंवा माझ्या गावातल्या ज्येष्ठ नागरिकांकडून झालं पाहिजे. कोणाकोणाला वाटतं कौतुक झालं पाहिजे, नाव निघायला पाहिजे? नोबडी, एनीबडी? काय या पोरांची अवस्था, काय एनर्जी यांना मला तर असं वाटतं यांना एनर्जी ड्रिंक द्यावं लागेल. काय पितात? स्टिंग पितात. सर्वात पहिले ते स्टिंग बंद केलं पाहिजे. फॅटी लिव्हर होतं, लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागतं. बंद. डाऊन हँड. हात खाली घ्या साहेबांनो. तू पण रे. ए मागून 2 नंबर. चला पुढे बघा. स्क्वॉट. तर कौतुकाची थाप पडण्यासाठी आपलं कर्तृत्वही तेवढंच असायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही कुठल्या परीक्षेमध्ये किंवा कुठल्या समारंभामध्ये किंवा कुठल्या खेळामध्ये जोपर्यंत तुम्ही प्रावीण्य मिळवत नाही तोपर्यंत तुमचं कौतुक होऊ शकत नाही. एकमेकांना दगडी मारल्यावर कुठलेही शिक्षक तुम्हाला पारितोषिक देणार नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत नाही तोपर्यंत तुमचं नाव लौकिक होणार नाही. तुमच्या समोर एक छोटीशी कन्याला जी घेऊन आलो, तिला तर मुद्दामूनच घेऊन आलोय मी, की वय वर्ष तिचं 15-16 असेल. सिल्वर गर्ल आहे ती. 4-5 सिल्वर पडलेले आहेत तिच्याकडे. असं जाते, अशा एखाद्या पैलवानला पटकून आणते. गोष्ट मस्करीची नाही. आपणही करू शकतो, पण आपली तेवढी मानसिक तयारी पाहिजे. याच्यासाठी जे आपल्याला जडलेले जे वाईट व्यसन आहे ते व्यसन आपण तोडले पाहिजे. आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. डॉक्टर मृणाली खैरनार मॅडमांचं भाषण आठवतं? सांगितलं त्यांनी खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं. मेधा सूर्यवंशी मॅडमांचं भाषण आठवतं? योग करायला. चला, विषय सुरू होता आपला शंभू महाराजांचा. आलो बरोबर तिथे. काय चालू होतं? रामसेचा किल्ला. पहिला कोण होता? शहाबुद्दीन. दुसरा कोण होता? फतेह. दोघांना फतेह आणि शहाबुद्दीनची बुद्धी कामाला आली नाही. हा जो आदर्श आहे संभाजी महाराजांचा, हा आपल्या जीवनावर कोरूनच ठेवा. एकदा नक्कीच तो ग्रंथ वाचा, छावा. एकदा नक्कीच त्यांचं जीवन चरित्र वाचा, की तलवारीच्या टोकावर भाकरी भाजणारे हे सगळे मावळे यांनी जे आपल्यासाठी दिलं आहे, हे जे योगदान आहे, तुम्ही आम्ही इथं नसतो, आपण कुठेतरी देशधोडीला लागलो असतो. या लोकांच्या माध्यमातून, या समाज सुधारकांच्या माध्यमातून आपण इथं बसण्या योग्य आहोत. महात्मा फुले यांनी देखील समाजात उत्क्रांती करत असताना अनेक वेळा लोकांच्या दगडी खाल्ल्या, शेण खाल्लं. सावित्रीमाई जेव्हा घरातून निघायच्या तेव्हा एक साडी त्यांची पिशवीत असायची आणि एक साडी नेसलेली असायची. रोजचं रुटीन होतंय. माहेरची नव्हती दिलेली की तिच्याकडे खूप मोठा पलंगण कपाट भरलेला होता, म्हणून 2 साड्या घेऊन जायची की शाळेत जाऊन मेकअप करेल असं. काय होतं ते? याच्यासाठी होतं की समाजात राहणारे समाजकंटक लोक, त्यांच्यावर शेण, विष्ठा, दगड, धोंडे, त्यात जात माऊलीचा अवतार खराब व्हायचा. मग स्वतःला स्वच्छ केल्यानंतर पुन्हा दुसरी साडी परिधान करून पुन्हा महिलांना शिकवायचं. फक्त महिलाच नाही तर त्या शाळेमध्ये पुरुष पण होते.
होते का रे? होते का? कुठे होते? कोणत्या शाळेत? कोणत्या शाळेत होते? अरे काय तुमची अवस्था, कसे होणार आहे तुम्ही? शंभूराजे होणार आहे का कोणी तुमच्यातलं? नाही होणार आहे, नाही होणार आहे. अरे नाही म्हणता या पोरं. जबाबदारी झटकायची आणि उद्या उठून तीच कंप्लेंट करायची की महिलांसाठी केलं, मग तुम्ही काय घुमलेला आहेत का इथे? काय रे? कांदा स्पेशलिस्ट, बँड स्पेशलिस्ट. काल शपथ घ्यायला लावली होती, कोणी कोणी घेतली? सर्वांनी घेतली. तू इकडनं 2 नंबर रांग, तिकडनं 3 नंबर. उठ. तूच मागे बघते तू. हा उठ 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 उठ. स्टँड अप. काय प्रतिज्ञा केली? काय केली सांग. घाबरू नको, कोणालाच घाबरू नको. तुझ्यापेक्षा हुशारी तर कोणीच नाही. शिव्या द्यायच्या बस बेटा खाली. गुड गुड गुड. तू रे लास्ट लाईन, खाली मान, रेड शर्ट, मागून 4 नंबर. नाही असायचं नाही रे, सरळ बघा, पुढे बघा. मी कोणाला उठव ना, जो असला तो. स्कॉट सांगा सर, काय घेतली प्रतिज्ञा? जोरात टाळ्या. नकल को भी अकल चाहिए होती. तू उठ. लास्ट लाईन, लास्ट सांग बेटा तू. हा तूच. काय प्रतिज्ञा केली तू? काय शपथ घेतली? गुड, शाबास, टाळ्या. तू ग उठ. तू इकडनं 4 नंबर. तू गणू मामाची मुलगी. उठ 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 उठ. पोरं शाळेत जातात, तिथे खेळतात आणि ती मागे फिरते. उठ. काय केलं तू? प्रतिज्ञा काय केली? करशील नक्की? शाबास. रोज शाळेत यायचं, हे करायचं. चेत्या तू रे, उठ रे. उठ उठ उठ. स्टँड अप. स्टँड अप. हात बांध. काय करशील? अभ्यास करशील? रोज करशील? शिवाय देणार नाही? टाळ्या रे. आता हे झाले मी उठवले, स्वतःहून कोण उठणार आहे? ज्याने खरोखर मनापासून प्रतिज्ञा केलेली. हा एकीचं होऊ दे, मग तुझं सांग. आजपासून मी कधीही शाळेत शिवीगाळ करणार नाही. आई वडिलांचा आदर करणार व शिक्षकांची प्रेमाने वागणार. टाळ्या. टाळ्या. चल, अतिशय थोडा. हा चल उठ उठ. शाबास. शिक्षकांचा आदर करायचा, आई वडिलांचा आदर करायचा, शाळेत शिवीगाळ करायची नाही, बरोबरच्या मित्राला पूर्णपणे सन्मान द्यायचा आणि अभ्यासाकडे. एक एक शब्द लक्षात या पोरांचं बोललेलं. अजून चला. मस्त, छान वाटतंय ना बोलतायत तर? बोला. अजून कोण? मुलांमध्ये स्वयंस्फूर्तीने उठ रे. चला पोरांनो, अभी अपनी इज्जत का सवाल है. चलो. मग मी बंद करू का बोलणं बंद करू? चला, मला 5 पोरं पाहिजे, त्याच्यानंतर मग मी अजून चांगलं सांगेल तुम्हाला. एक एक्सरसाइज दिली होती, त्याच्यासारखीच एक एक्सरसाइज दिली. चला, शंभूराजे उठा. अरे बालिका सप्ताह करते. शाबास. गुड गुड. म्हणजे मोबाईलचा वापर करशीलच तू. हे बघ, तुझ्या वयात तुला मोबाईलची गरजच नाहीये अभ्यासासाठी, कारण तुला जेवढे पुस्तक आहेत ना दप्तरभर, ते पुरेसे आहेत. तेवढे जरी वाचले ना तू, तरी MPSC पास होऊन जाशील. मोबाईल वापरायचा नाही, पुस्तकांचा वापर करायचा. त्याच्यानंतर रामसेस तर काही जिंकला गेला. कुठे होतो आपण? शहाबुद्दीन आणि फतेह खान सोबत. त्याच्यानंतर स्वराज्याची जबाबदारी आहे. शिवाजी महाराजांचं निधन झालं. काही समाजकंटकांनी हंबीरराव मोहिते यांना लावून संभाजीराजांना कैद करायचं ठरवलं.
हंबीराव मोहिते कोण? राजाराम महाराजांचे सख्खे मामा, म्हणजे शिवाजी महाराजांच्या सावत्र भाऊचे मामा, म्हणजे सावत्र मामा. आला असतं माझा भासा गादीवर बसणारे अटकवा संभाजीराजांना घेऊन जा. महाराज तेव्हा पन्हाळ्यावर होते. सर्व पंत वगैरे लोकांना हंबीराव बोलून चालून, चल रे भाऊ चाल, तू ना सोबतच मी तुमच्या सोबतच आहे, चला महाराजांना तिथे जाऊन अटक करून. हंबीराव पण हंबीरावच होते ना, स्वराज्याचे पहिले सरसेनापती. गेम तिथंच फिरवला भाऊने. हे घ्या महाराज, हे फितूर तुम्हाला कैद करायला आले होते. आणि त्यांनी सर्व स्वाधीन केले संभाजी महाराजांचे. मामा बाच्यासाठी फिरला असता का नाही, नातं फिरला असतं, पण अपने तो अपने होते, तसेच ते त्यांचेच होते. आणि काही आपले पण आपले होत नाही. त्याच्यामुळे सर्वांची सलोखीने वागायचंय. नंतर मग एक एक स्वारी सुरू झाली. पहिले लुटलं बुरहानपूर, नंतर लुटलं औरंगाबाद. बुरहानपूर लुटलं. बुरहानपुरात कोणी आजपर्यंत हात घातलेला नव्हतं, कारण औरंगजेबाचं थोडंसं तिथे मन हळू होतं. त्याच्या 2 बहिणींचा जन्म बुरहानपूरला, त्याचं आईचं माहेर बुरहानपूर, आणि त्याचं काही वेडवाकडं कारस्थान बुरहानपूरच, म्हणून बुरहानपूर त्याचं थोडंसं काळजाच्या जवळ होतं. महाराजांनी इतकं लुटलं की बुरहानपूरला फक्त कोळसाच ठेवला. औरंगाबाद इतकं लुटलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही सोडलंच नाही. तसंच स्वराज्यामध्ये एक एक किल्ले जोडत गेले. कर्नाटक मोहीम झाली, म्हैसूर मोहीम झाली, आंध्रा मोहीम झाली, बंगाल मोहीम झाली, बिहारला सुद्धा जाऊन पोहोचले. आपले बिहार पर्यंत गेले. औरंगजेब परेशान होऊन गेला की 19-20 वर्षाचा हा मुलगा, हा छावा संभाजी महाराज स्वराज्य वाढवतोय. त्यावेळी संभाजी महाराज 2 in 1 होते. सध्याच्या काळात काय होतं, एखादा मुलगा जर खूप हुशार असेल ना, तर त्याची फिजिकल अपीरियन्स खूप वीक असतो. खूप हुशार आहे, पण तो शरीरयष्टीने थोडासा कमकुवत असतो. आपण काय म्हणतो की जाऊ द्या, तब्येतीचं बघून घेऊ. महाराजांचं 2 in 1 होतं. महाराज शरीराने पण जबरदस्त होते, लढाकू पण होते, आणि दिमागाने तेज तर्रार होते. जशी त्यांची तलवार चालायची तसंच त्यांचा डोकंही चालायचं, त्यांचं बुद्धिमत्वाही तेवढीच होती. जसा जसा स्वराज्याचा काळ पुढे चालत होता तसा तसा स्वराज्यावर वेगवेगळे आक्रमण, लढाया सुरूच होत्या. मावळे तयारच होत होते, गोट्या खेळणारे, पुस्तकं फाडणारे. हो मॅडम, मम्मी काय त्याला असं बोललो का? मला पप्पाला बोलाय तुझा का? ओ सर, तुम्ही मला बोलता. ओ मॅडम, अरे तुमच्या कल्याणासाठीच ते लोक इथं बसलेले आहेत. काय माहित का ते सकाळी सगळं आवरून निवरून इथे यायचं, शाळेत यायचं. कशासाठी येतात? पिढ्या काढाव्या म्हणूनच ना. त्यांच्याही डोक्यात राहतं की रामपुऱ्यावरून पायपीट करत येणारा जो मुलगा आहे किंवा जी मुलगी आहे, किंवा मळगावच्या अगदी कोपऱ्यापासून शाळेत येणारी मुलगी आहे किंवा मुलगा आहे, ते जर इथपर्यंत येतात तर त्यांना थोडीशी ज्ञानाची शिदोरी ही दिली गेली पाहिजे. कुठल्या शिक्षकाला वाटतं की आपला विद्यार्थी शिकावा नाही? जर विद्यार्थी त्यांच्यासोबत, त्यांच्या समोर बसलेला असतो, तेव्हा नक्कीच त्यांना एक गर्व होतो. आता काल परवापासून तुम्ही सागरदादाचं उदाहरण बघतच आहेत. आपले सरपंच साहेब शाळेचेच विद्यार्थी. शिक्षकांना गर्व आहे ना, नाव काढतात, कौतुकाची थाप पडते. तुमच्यापैकी कोण इथपर्यंत येणार आहे स्टेज पर्यंत प्रमुख पाहुणा म्हणून? कोण कोण येणार आहे? कोण कोण येणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून? अरे बापरे, सर्वच. खुर्च्या वाढवावे लागतील, स्टेज मोठा करावा लागेल. सांग रे, तू काय बनून येणार आहे? तू हात वर गेला ना, तू सांग काय बनून तू स्टेजवर येणार आहे? शाळेचा ड्रेस आहे तुझ्याकडे? किती आहेत? सोमवार ते बुधवार युनिफॉर्म मध्ये यायचं,
गुरुवारी विदाऊट यायचं, शुक्रवार शनिवार विदाऊट घालायचं. बस करा. अजून कोणी टाळ्या रे त्याच्यासाठी, उठला तो. अजून कोण येणार आहे स्टेजवर काहीतरी बनून, स्वतःचं स्वप्न पूर्ण करून? तू सांग. इंजिनियर होऊन. शाबास, टाळ्या वाजा रे. महत्वाकांक्षा असणं आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास असणं, आत्मविश्वासाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या छावाने 20 वर्षापर्यंत हे स्वराज्याचं भार आपल्या मानगुटीवर पेलून ठेवलं. त्याचप्रमाणे तुम्ही त्या महापुरुषांचा आदर घ्या, आदर्श घ्या आणि नक्कीच तुमच्या जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करा. खूप सारं आहे बोलायला, खूप साऱ्या घटना आहेत जीवनावर प्रभावित करायला. चला भाऊ, आपल्याकडे वाचायलाच काही, आपल्याला बघायलाच काही नाही. आपण आदर्श घ्यायचा तर कोणाचाच घ्यायचा? लोकसंख्या कमी ना आदर्श जास्त आहेत आपल्याकडे. समाज सुधारक वेगळे, क्रांतिकारी वेगळे, लेखक वेगळे, कवी साहित्यिक वेगळे, आणि तुमचे सलमान शाहरुख वेगळेच. स्टिंगवाले, स्टिंग, थम्सअप, स्प्राईट, काही करायचं नाही. दूध असेल दूध खायचं, व्यायाम करायचा, छानपैकी झोप घ्यायची, छानपैकी अभ्यास करायचा, आणि नक्कीच येणाऱ्या काळात तुमच्या मधूनच, काल गोपाल बोरसेचा सत्कार झाला शिक्षण मंत्री यांच्या हस्ते, अपेक्षा करतो की येणाऱ्या काळात तुमच्या मधून मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार झाला पाहिजे माझ्या विद्यार्थ्यांचा. या विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आहे, योग्य रीतीने मार्गदर्शन घ्यायचं आहे. कुठल्या गोष्टी जर तुमच्या चुकत असतील तर माफी मागून घ्यायची आहे आणि पुढील वाटचालीस आपली तयारी ठेवायची. आपल्या मनात कुठलाही न्यूनगंड बाळगायचा नाही की मी जर काही चुकी केली तर वर्षभरात शिक्षकांच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी न्यूनगंड असेल, असं काही नाहीये. तुम्ही त्यांचे मुलं आहात, ते तुमचे पालक आहेत. तुम्ही केलेली चूक एकदा शिक्षा केल्यानंतर ते विसरून जातात. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मनात कुठलीही खुन्नस ठेवायची नाही. कुठलाही विद्यार्थी कोणासोबतही कुठल्याही भेदभावाच्या गोष्टी होत नाहीत. त्याच्यामुळे मनात अशी शंका सुद्धा आणायची नाही की कुठला सदर व्यक्ती माझ्यासोबत भेदभाव करत आहे. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर आपलं आत्मपरीक्षण करायचं. काय वाटतं आपल्याला एखाद वेळेस की आपल्याला सर्व जग वाईट वाटतं, सर्व जग वाईट वाटतं, मीच चांगला. बुरा जो देखन मैं चला, बुरा ना मिले या कोई, जो खोजा मन अपना मुझसे बुरा ना कोई. मी गेलो जगात वाईट बघायला, बुरा जो देखन मैं चला, बुरा ना मिले या कोई, मला वाईट कोणी भेटलंच नाही. जो खोजा मन अपना तो मुझसे बुरा ना कोई. त्याच्यामुळे थोडंसं आत्मपरीक्षण करायचं की आपण कुठेतरी चुकलो असणार, आपण कुठेतरी अभ्यासात, कुठेतरी वर्तणूकमध्ये कुठेतरी कमकुवत पडत असणार. त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारची ट्रीटमेंट भेटते आणि ती ट्रीटमेंट ही तुम्हाला ह्या वयात योग्यच आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे काय करा की प्रत्येक विद्यार्थ्यांनी भगतसिंग, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सावरकर, आगरकर, बाळशास्त्री जांभेकर हे सगळे वाचून तोंडपाठ करायला पाहिजे. सावित्रीबाईंचं आत्मचरित्र, जिजाऊंचं चरित्र, हे सगळे चरित्र नक्कीच तुमच्या व्यक्तिमत्व घडायला आणि तुमचं चरित्र सुधारायला मदत करते. आपले शंभूराजा आलेले रामसेज किल्ल्यापर्यंत, त्याच्यानंतर आलेले होते बुऱ्हाणपूर आणि औरंगाबाद लुटीपर्यंत. कुठपर्यंत आले होते? बुऱ्हाणपूर, औरंगाबाद लूट. आणि त्याच्यानंतरची जी कहाणी आहे ती अशाच वेगवेगळ्या उदाहरणांना असं पॅरलल करून आपण पुढच्या कुठल्या तरी एखाद्या भागात कंटिन्यू करू. पण मी त्यावेळेस कुठल्याही विद्यार्थ्यांना विचारू शकतो की आपण संभाजी महाराजांची यात्रा घेऊन कुठपर्यंत आलो होतो. त्याच्यानंतर आपल्याला ती एक्झाम जी कंडक्ट करायची, लवकरच तिचं शेड्यूल दिलं जाईल. त्या शेड्यूल प्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि मेमराईज करायचं की पहिल्या दिवसापासून तर 6व्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या वक्त्यांनी कुठलं कुठलं उदाहरण दिलं ना. हे एक्झाम प्रत्येकाला कंपल्सरी आहे 5वी ते 10वी पर्यंतचं. फक्त प्रश्नांची जी पातळी असेल ते 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीची वेगवेगळी प्रश्नपत्रिका आहे ज्याच्यावर मी कालपासून काम करतोय. त्यांच्या बुद्धिमत्तानुसारच, असं नाही की मग 5वी वाल्याला आणि 10वी वाल्याला सेम प्रश्न, तुमच्या बुद्धिमत्तेनुसार. आलं लक्षात? आणि आपल्याला बक्षीसही ठेवायचं आहे. त्याच्यानंतर शिव महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट तर्फे त्या मुलीचं असो किंवा मुलाचं असो त्यांचं 10वीचं पूर्ण वर्ष संगोपन हे
दत्तक म्हणून शिव महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट कडनं त्याची 10वीची फी, त्याची अपेक्षितची फी, त्याची वयाची आणि पुस्तकांची आपण करणार आहोत. आलं लक्षात? बोर झाले? सरळ बसा. चला. की आमच्या विद्यार्थ्यांना एवढं कणखर मार्गदर्शन कालपासून तुम्ही करताय. सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शिवाजी व्हायचं नाही,